शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधानसभेत मोठा वाद रंगला। आमदार बच्चू कडू यांच्या हस्तक्षेपावरून भाजप नेते प्रवीण दरेकर संतापल्याने सभागृहात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली। या घटनेनंतर आता बच्चू कडू यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। नेमकं काय म्हणाली बच्चू कडू, या वादामागचं खरं कारण काय? संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। त्यांना असं म्हणणं होतं का हे शिस्त नाही आहे, सभागृहाचं कामकाज या पद्धतीने चालत नाही। ठीक आहे, आमची भूमिका शेतकऱ्याप्रती ठाम होती। शेतकऱ्याबाबत सरकारनं भूमिका घेतली, कर्जमाफीचं धोरण स्वीकारलं, त्याबाबत आम्ही शिंदे साहेबांचं, मुख्यमंत्र्यांचं आभारच मानतो। परंतु काही उणीव आहे ज्याच्यामुळे विनाकारण सरकार बदनाम होतं। ते बदनाम होऊ नये, तुमच्या उत्तरात, सहकार मंत्र्यांच्या उत्तरात ते आलं पाहिजे, ते येत नाही आणि म्हणून त्याच्यावर झालेला वाद आहे। आणि मग आमचं मूळ कूळ सगळं शेतकरी आहे, आम्ही ते विसरणार नाही आयुष्यभर। त्याच्यानं काही जरी असलो तरी शेतकरी विषय हा फार महत्त्वाचा विषय आमच्यासाठी। आमच्या रक्तातून, धामणीतून जे काही निघन ते आखरी शेतकरी आणि दिव्यांगाचा आवाजच निघेल, त्याच्याबद्दल दुमत नाही। त्यांनी उत्तर दिलं नाही। सभापती महोदयानं सांगितलं का तुम्ही या सगळ्या प्रश्नाबाबत तुम्ही बैठक लावा, त्यांनी आता इथं उत्तर दिल्यापेक्षा तुम्ही बैठकीतून त्यांच्या प्रश्नाला कसं समाधान करता येईल। माझं काय म्हणणं होतं का 22, 23, 23, 24 आणि 24 आणि 25 याच्या सातत्यानं 2 वर्ष भरलं पाहिजे। आणि खाली अधिक काय म्हटलं शासन निर्णयामध्ये 25, 26 आणि 26 आणि 27 हे पण भरलं पाहिजे। तर ही त्या अधिकाऱ्यानं, प्रशासनानं केलेली घोडचूक आहे। त्याच्यामुळे सरकार विनाकारण कर्जमाफी केल्यावर हे बदनाम होत आहे। तो ह्या सगळ्या घोडचुका आपण थांबवल्या पाहिजे, ही भूमिका आम्ही सभागृहात मांडत होतो। तेव्हा प्रवीणजी आले, ते म्हणून तुम्ही काहीतरी तुम्ही ते काय पाळत नाही नियम वगैरे काय सभागृहातले, त्याबद्दल ते बोलले, ते तर त्यांचा विषय आहे। माझा विषय आहे, मी शेतकऱ्याबद्दल बोलत राहील। परंतु सभागृहात सभापतींपेक्षा काही नेते मोठे झालेत का? नाही, मला असं वाटतं मी त्याच्यावर टिप्पणी करणार नाही। मी शेतकऱ्याचा विषय प्रवीण दरेकरजी आणि बच्चू कडू अशा वादात नेणार नाही। माझ्या डोक्यात शेतकरी आहे, शेतकऱ्याचा विषयच मला वाटते चव्हाट्यावर असला पाहिजे आमच्या दोघांच्या विषयापेक्षा। परंतु अरेतुरेची भाषा ही सभागृहात बसल्यावर चलता शेतकऱ्यासाठी आम्ही सगळं मान अपमान सगळं सहन करन। उद्या एखाद्यानं आलंय आमच्या अंगावर, त्यानं मारलं तरी शेतकऱ्यासाठी ते सहन करू। ऑपरेशन टायगरमध्ये मुख्यमंत्री